नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज ऑफिसला निघालेला असतो. तितक्यातच त्याला गरगरल्यासारखं होतं आणि तो पडणारच. तेव्हाच वल्लरी त्याला सावरते आणि मनोजला साईडला सोफ्यावरती बसवत म्हणते की अहो काय झालं तुम्हाला, थांबा मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. यानंतर ती मनोजला पाणी वगैरे देते आणि परत मनोजकडे बघत आश्चर्याने म्हणते की अहो तुम्हाला घाम का असा येतोय, मी काय म्हणते आपण डॉक्टरांकडे जाऊया का, चला पटकन आपण जाऊया. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू थांब, मला वाटेल बरं, त्याचं काय, इतके दिवस हा सगळा त्रास एकट्याने सहन करायची सवय झाली होती मला. खरं तर मला माझ्या परिस्थितीचा जितका त्रास होतोय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुझी अवस्था बघून होतोय. यावर आता वल्लरी म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, हे बायको आहे मी तुमची, साधं शिंकला ना तरी पण काळजी वाटते हो मला तुमची, आणि तुमच्या या अवस्थेत मला तुमची काळजी नाही का वाटणार. आणि जसं आपण सुखात एकत्र आहोत ना तसं दुःखातही असणार आहोत. आणि ती मनोजला धीर देत म्हणते की तुम्ही नका काळजी करू, माझ्या देवी आईवर पूर्ण विश्वास आहे, ती तुम्हाला लवकरात लवकर बरं करेल. यावर मनोज हसतो आणि म्हणतं की बरं तुला वाटतंय तसंच होऊ दे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो तसंच होणार आहे, देवी आई आहे ना ती सगळं बघेल काय ते. यावर मनोज म्हणतो की बरं चल उशीर होतोय निघूया आपण. यावर वल्लरी म्हणते की पण तुम्हाला बरं वाटतंय ना की आपण डॉक्टरांनाच घरी बोलवायचं. तेव्हा मनोज म्हणतो की नाही चल, असं म्हणून ते दोघेही तिथून जाणारच. तेव्हाच तिथे तेजा घाईघाईत वल्लरीला आवाज देत येते आणि म्हणते की अरे तुम्ही कुठे बाहेर चाललाय का. यावर मनोज म्हणतो की हो ते बँकेत जरा काम होतं. पण तेजाला असं टेन्शनमध्ये बघून वल्लरी तेजाला विचारते की काय झालं तेजाताई, तुम्ही असं टेन्शनमध्ये का आहात, सगळं ठीक आहे ना. यावर तेजा म्हणते की वल्लरी ऐक ना, अगं मी प्रेरणाला फोन ट्राय करते कधीपासून पण ती फोनच नाही उचलत आहे गं माझा. काय झालं, मला पारंपरिक पद्धतीने आपलं महाराष्ट्रीयन लग्न कसं करतात याची माहिती हवी होती, म्हणून मी काल तिच्याकडे गेले होते. तेव्हा तिने मला अर्धी माहिती दिली, पण आता त्यासाठीच मी तिला फोन करते पण ती फोनच उचलत नाही आहे गं. आणि तुला माहिती आहे का, नवरात्रीसाठी सुद्धा तिने तुला काही सांगितलेलं नसू दे पण ती येणार होती गं तुला सरप्राईज द्यायला, पण अगं आयत्या वेळी तिने फोनच नाही उचलला माझा. हे खूप अति होतं आहे गं वल्लरी, मला खूप काळजी वाटते तिची, ती फोन का नाही उचलते, काय करू मी, असं म्हणून तेजा खूपच पॅनिक झालेले असते. हे बघून वल्लरीसुद्धा आता थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती तेजाला म्हणते की तेजाताई नका टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल, म्हणजे त्या ठीक असतील, माझाही त्यांना फोन करायचं राहूनच गेलं. आपण एक काम करूया, आम्ही दोघं जाऊन आलो ना की आपण त्यांच्या घरीच जाऊया त्यांना भेटायला. तेव्हा तेजा म्हणते की हो हो असंच करूया, तू जाऊन ये, मग तू आलीस की आपण जाऊया प्रेरणाला भेटायला. वल्लरी तेजाला म्हणते की होईल सगळं ठीक, तुम्ही काळजी घ्या, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर इकडे तेजा मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की प्रेरणा ठीक तर असेल ना. तर दुसरीकडे अण्णा केदार जेवण करत असतो आणि जेवता जेवता तो प्रेरणाच्या हातच्या जेवणाचं कौतुक करत असतो आणि म्हणतो की किती दिवसांनी प्रेरणाच्या हातचं जेवण खाल्लं मी, आत्ता कुठे वाटते की घरचं जेवण खाल्ल्यासारखं. आणि तो प्रेरणाकडे बघत म्हणतो की प्रेरणा असं का उभी राहिलेस तू तिकडे, आता इतका चांगला स्वयंपाक कोणी केला म्हटल्यावर कोणी केला हे सांगण्यासाठी उत्तरसुद्धा बाजूलाच पाहिजे ना, ये ना बस इथे, असं म्हणून तो प्रेरणाला त्याच्या बाजूला बसायला सांगतो. मात्र प्रेरणा काही त्याच्या बाजूला येऊन बसत नाही. तेव्हा अण्णा केदार खूप चिडतो आणि प्रेरणावरती आवाज चढवत मोठ्याने तिला म्हणतो की एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला, चल बस इथे. तेव्हा प्रेरणा आता घाबरतच जाऊन अण्णा केदारच्या बाजूला बसते. तर आता प्रेरणाच्या हातच्या जेवणाची अण्णा केदार तारीफ करतच असतो, तर प्रेरणा मात्र खूप रागाने त्याच्याकडे बघत असते. तितक्यातच आता प्रेरणाचा फोन वाजायला लागतो. तेव्हा प्रेरणा पटकन फोन उचलणारच, तेव्हा अण्णा केदार तिला थांबवतो आणि म्हणतो की ए थांब, मी बघतो काय ते. तर प्रेरणाच्या फोनवर अजितचा फोन आलेला असतो. हे बघून अण्णा केदार प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा तुझ्या अहोंचा फोन आला आहे, बोलते का. तेव्हा प्रेरणा फोन घ्यायला लागते. तेव्हा अण्णा केदार तिच्या हातातून फोन हिसकावतो आणि म्हणतो की अजिबात कोणाशी बोलायचं नाही. हे बघून प्रेरणा खूप रडायला लागते. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की गप्प बस, रडू नकोस, मला ना कसं तरी वाटतं, मग घे बोलून बाई तुझ्या अजितशी, घे बोलून, पण फोन स्पीकरवर टाकायचा. आणि फोन स्पीकरवर टाकायचा आणि त्याला काय सांगायचं माहिती आहे का, 4-5 दिवस तिकडेच राहायचं. तेव्हा प्रेरणा खूप घाबरलेली असते आणि ती घाबरतच अण्णा केदारच्या हातातून फोन घेते आणि अजितचा फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते आणि रडत रडतच हॅलो म्हणायला लागते आणि विचारते की अजित तू पोहोचलास का. यावर आता अजित म्हणतो की हो पोहोचलो मी. आणि प्रेरणाचा असा घाबरलेला आवाज ऐकून अजित म्हणतो की पण तुझ्या आवाजाला काय झालं प्रेरणा, सगळं ठीक आहे ना. यावर प्रेरणा आता इकडे खूपच घाबरलेली असते आणि ती काहीच अण्णा केदार समोर असल्यामुळे काहीच बोलू शकत नसते आणि ती अजितला आता घाबरतच म्हणते की काही नाही रे, ठीक आहे, मी ते काम करत होते ना म्हणून थोडासा थकवा आला आहे, बाकी काही नाही. तेव्हा अजित म्हणतो की प्रेरणा काळजी घे ना स्वतःची,
तुझ्याकडे लक्ष द्यायला मी नाही आहे तिकडे, नुसतं आपलं काम काम. तेव्हा प्रेरणा यावर काहीच उत्तर न देता म्हणते की नीलू आत्या बऱ्या आहेत ना, भेटलास ना तू त्यांना. यावर आता अजित म्हणतो की भेटलो मी आत्या जरा सिरियसच आहे गं. तेव्हा डॉक्टर पण म्हणाले की बऱ्या होतील त्या, पण प्रेरणा अगं मला 2-3 दिवस अजून इथेच राहावं लागेल. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरं लवकर ये तू प्लीज. यावर अजित म्हणतो की हो येईल लवकर, काळजी घे, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाला म्हणतो की नवऱ्यासोबत गुलूगुलू बोलून झालं असेल तर थोडंसं आमच्याकडे पण लक्ष द्या. रस्सा संपलाय, भाकर संपत आले, अजून मला भात पण खायचं आहे, जा भात घेऊन ये लवकर. आणि तो ओरडत प्रेरणाला म्हणतो की जा चल भात घेऊन ये. तेव्हा प्रेरणा तिचा फोन घेऊन हळूच तिथून जायला लागते. तेव्हा अण्णा केदार तिला थांबवतो आणि म्हणतो की ए फोन दे. तेव्हा प्रेरणा नाईलाजाने अण्णा केदारकडे तिचा फोन देते. तर दुसरीकडे मनोज आणि वल्लरी आता घरी आलेले असतात आणि दोघेही जरा टेन्शनमध्येच असतात. आता मनोज वल्लरीला म्हणतो की मी जर वेळी जातो तेव्हा डॉक्टर तिथेच असतात, मग यावेळेस डॉक्टर का नव्हते तिथे आणि त्यांनी असं अचानक क्लिनिक बंद का केलं असेल. तेव्हा वल्लरी थोडासा विचार करत म्हणते की आपण आजूबाजूला चौकशी केली तेव्हा लोक हेच सांगत होते की डॉक्टरांनी घाई गडबडीत क्लिनिक बंद केलं आणि निघून गेले. माहिती नाही आहे का, पण आपण डॉक्टरांचं हे असं वागणं ना जरा संशयास्पद वाटतंय मला. आणि म्हणते की मला असं वाटते की हे डॉक्टर तुमच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचतायत आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आपण तिथे जाणार आहोत हे त्यांना कोणी सांगितलं असेल. तेव्हाच आता तिथे पुष्पा मनोज आणि वल्लरीला आवाज देते ते आणि म्हणते की वल्लरी मनोज भाऊजी चला ना आरतीला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो आलोच आम्ही. तेव्हा पुष्पा म्हणते की अगं आलो काय, आणि ती वल्लरीला जबरदस्तीने तिथून घेऊन जाते. तर यानंतर सर्वजण मिळून देवीची आरती करत असतात. तेव्हाच वल्लरी देवीसमोर हात जोडत देवीला म्हणते की देवी आई, आज तू मला आशेचा एक किरण दाखवला आहेस, माझी खात्री आहे की तू मला यातून नक्कीच बाहेर काढशील. तर दुसरीकडे प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते आणि तिला आठवत असतं की अण्णा केदारने त्याच्या मोबाईलमध्ये प्रेरणा गुंगीत असताना तिचा आणि त्याचा एक व्हिडिओ काढलेला असतो आणि तो तिला धमकी देत असतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुझा अजित तुझ्यासोबत राहणार आहे का. आणि अण्णा केदारने तिला अजून बऱ्याच काही गोष्टी बोललेल्या असतात. हे सगळं आठवून प्रेरणा खूपच घाबरून गेलेली असते. तर अण्णा केदार तिथेच तिच्या बाजूला झोपलेला असतो. आता त्याला असं झोपलेलं पाहून प्रेरणा तिथून हळूच उठायला लागते. तेव्हाच अण्णा केदार तिचा हात पकडतो. हे बघून प्रेरणा आता खूपच घाबरून रडायला लागते आणि तिला खूपच वाईट वाटत असतं आणि तिला काहीच सुचत नसतं. ती खूप घाबरून गेलेली असते. तर इकडे थोड्या वेळानंतर ती हळूहळू अण्णा केदारच्या हातातून स्वतःचा हात कसाबसा सोडवते आणि पटकन दुसऱ्या खोलीत जाऊन दरवाजा लावून घेते आणि ती खूप रडायला लागते आणि इकडे तिकडे बघायला लागते आणि परत वरती रागानेच फॅनकडे बघायला लागते. तर इकडे आता अण्णा केदारला जाग येते आणि आजूबाजूला प्रेरणा नाही आहे बघून तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की ही गेली कुठे. आणि तो उठून इकडे तिकडे बघायला लागतो आणि परत लॉक चेक करायला लागतो आणि म्हणतो की टाळा तर आहे, मग ही कुठे गेली. आणि तो प्रेरणाला आवाज द्यायला लागतो. तर इकडे आतमध्ये प्रेरणाने पंख्याला ओढणी लटकवलेली असते आणि ती खूपच रडत असते. आता प्रेरणा स्वतःच्या गळ्यात तो फासाचा फंदा लटकवणारच तेवढ्यातच तिथे अण्णा केदार धावतच येतो आणि तो तिला खाली उतरवतो आणि मोठ्याने तिच्यावरती ओरडत म्हणतो की जीव द्यायला चालली आहे का, वेडी झाली आहेस का, असं नाही मरू देणार मी तुला. अगं अजून तर तुला माझ्यासोबत संसार करायचा आहे, रोज थोडं थोडं तुकड्यात मरायचं आहे तुला, मला लेकरू पण द्यायचं आहे, त्याच्यानंतर मरहा तू, असं थोडक्यात नाही आहे, रोज थोडं थोडं तुकड्यात मरायचं, असं म्हणून तो प्रेरणाला खेचतच तिथून बाहेर घेऊन जातो. तर यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की वल्लरी आणि मनोज दुसऱ्या डॉक्टरकडे जायला निघालेले असते. आता मनोज आणि वल्लरीला असं घाईघाईत जाताना पाहून पुष्पा या दोघांनाही विचारायला लागते की वल्लरी भाऊजी काय आहे, सकाळ सकाळ बाहेर निघालाय तुम्ही, म्हणजे सकाळ सकाळ कुठे बाहेर निघालाय हे विचारू नये, पण काय महत्त्वाच्या कामाला बाहेर पडताय का, म्हणजे जेवायला येणार आहात ना तुम्ही दोघेजण, त्यासाठीच विचारते. यावर वल्लरी म्हणते की नाही वहिनी असं काही नाही, बाहेर नाही जाते, ते थोडंसं काम होतं इथे. तेव्हा मनोज म्हणतो की म्हणजे जवळच चाललो आहे आम्ही. तेव्हा वल्लरीला अचानक कोणाचा तरी फोन येतो आणि ती तिथून फोन घेण्यासाठी बाजूला जाते. तर इकडे पुष्पा मनोजला म्हणते की घरातून सकाळ सकाळ बाहेर पडताय ना, तर तीर्थ घेऊन जा, असं म्हणून ती मनोजला तीर्थ द्यायला लागते आणि परत नाटक करत मनोजच्या अंगावरती ते तीर्थ सांडते आणि असं दाखवते की तिचं लक्ष नव्हतं. हे बघून मनोज पुष्पावरती वैतागत म्हणतो की वहिनी काय करताय, बाहेर जायचं होतं आम्हाला. तेव्हा पुष्पा आता मनोजला सॉरी म्हणायला लागते आणि म्हणते की शर्ट बदलावा लागेल ना आता, सॉरी. तेव्हा मनोज म्हणतो की हो करतो मी चेंज, असं म्हणून तो आतमध्ये शर्ट चेंज करायला निघून जातो. तर वल्लरी इकडे फोनवरती बोलत असते. याचाच फायदा घेऊन पुष्पा पटकन वल्लरीच्या बॅगेमध्ये नक्की काय आहे हे चेक करायला लागते. तर त्यामध्ये मनोजचे रिपोर्ट्स आणि
मनोजच्या त्या डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या गोळ्या असतात। आता हे बघून पुष्पाला खूपच राग येतो आणि ती म्हणते की रिपोर्ट्स, गोळ्या, औषधं आणि मनातच म्हणते की म्हणजे माझा संशय खरा ठरलाय। तर वल्लरी आता यानंतर तिचा फोनवरती बोलून झाल्यावर जायला निघते तर मनोज तिथे नाही आहे हे बघून ती पुष्पाला विचारते की हे कुठे गेले। तेव्हा पुष्पा वल्लरीला सांगते की अगं ते तीर्थ देताना सांडलं माझ्याकडून, शर्ट बदलायला गेलेत भाऊजी। तितक्यातच मनोज तिथे येतो आणि वल्लरीला म्हणतो की निघूया का आपण, आणि ते दोघे लगेचच तिथून निघून जातात। आता या दोघांना गेलेलं पाहून पुष्पा पटकन अण्णा केदारला फोन लावते तर इकडे अण्णा केदार मस्त झोपलेला असतो आणि प्रेरणा हळूच आता त्याचा फोन उचलणार तेव्हाच त्या फोनवरती तिला पुष्पाचा फोटो आणि नंबर दिसतो। तर अण्णा केदारने पुष्पाचा नंबर माझी पुष्पा असा सेव्ह केलेला असतो। आता पुष्पाचा फोटो आणि नाव बघून प्रेरणा शॉक होऊन म्हणते की पुष्पा वहिनींचा फोन याला, आणि ती खूपच शॉक होते। तर अण्णा केदारने पुष्पाचा नंबर माझी पुष्पा असा सेव्ह केलेला असतो तेव्हाच प्रेरणा ते नाव बघून म्हणते की माझी पुष्पा, आणि आता अण्णा केदार झोपलेला आहे हे बघून ती हळूच पुष्पाचा फोन उचलते आणि काही न बोलता फोन फक्त कानाला लावते आणि समोरून पुष्पा काय बोलते हे ऐकायला लागते। तर इकडे पुष्पा पटकन फोन उचलताच डायरेक्ट बोलायला लागते आणि म्हणते की अहो इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मनोज भाऊजी, आणि ती वल्लरी गेलेत ना दुसऱ्या डॉक्टरकडे। हे ऐकून प्रेरणाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूप शॉक होते। तर इकडे पुष्पा म्हणत असते की काय करायचं आता, तेव्हा प्रेरणा घाबरून पटकन फोन कट करते। आता पुष्पा आणि अण्णा केदारच्या घाणेरड्या नात्याचं सत्य प्रेरणासमोर आलेलं असतं आणि ती खूपच घाबरून गेलेली असते आणि आजचा एपिसोड इथे संपतो। तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी आणि मनोज दुसऱ्या डॉक्टरकडे आलेले असतात। तेव्हा डॉक्टर ते सगळे रिपोर्ट्स बघून वल्लरी आणि मनोजला सांगतात की मला तर या रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड वाटते, कुणीतरी अनप्रोफेशनल माणसाने हे रिपोर्ट तयार केलेत। तेव्हा वल्लरी आणि मनोज दोघेही खूपच शॉक होतात। तेव्हा वल्लरी डॉक्टरांना विचारते की पण डॉक्टर हे शक्य आहे का। तेव्हा डॉक्टर सांगतात की मॅडम व्हायला तर काही होऊ शकतं, आपण आपल्या मनातील शंका दूर करून घेऊया। या सगळ्या गोळ्या विटॅमिन्स आणि कॅल्शियमच्याच आहेत, कोणत्याही स्पेसिफिक आजारावरील या गोळ्या नाही आहेत, पण इतक्या विटॅमिन्सच्या गोळ्या घेऊन यांचा त्रास काही थांबत नाही आहे, हे कसं काय शक्य आहे। एखादी रेग्युलर गोळी मिस झाली किंवा ती सूट नाही झाली तर असा त्रास होऊ शकतो, पण मला नाही वाटत की या गोळ्यांचा आणि तुम्हाला होत असणाऱ्या त्रासाचा काही संबंध असेल। हे सगळं ऐकून मनोज आणि वल्लरी दोघेही खूपच शॉक झालेले असतात आणि डॉक्टरांकडे बघत असतात। आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।